सकाळची सुरुवात ही नेहमी माझी गरम पाण्यानेच होते, त्यामुळे मस्त असं पाणी गरम केलं आणि पाणी नेहमी खाली बसूनच प्यावे असं म्हणतात. पण सकाळचे सुंदर वातावरण आणि हे बघा, खूप दिवसांनी जास्वंदाच्या झाडाला हे फूल आले होते आणि असं काही बघितलं ना तर दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि मन पण खूप प्रसन्न होतं. आता सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न काय करावं हे समजत नाही. त्यातच मला आठवले की आम्ही लाल पोहे ऑनलाईन मागवले होते. मग काय, सकाळच्या गडबडीत पोहे अत्यंत कमी वेळामध्ये तयार होतात आणि तयार करायलाही सोपे असतात आणि आपल्या आरोग्यासाठीही नाही. पांढऱ्या पोह्यापेक्षा लाल पोहे खूप फायदेशीर असते, कारण यामध्ये फायबर असते, विटॅमिन बी असतो, कॅल्शियम असते, लो हे भरपूर प्रमाणात असते आणि मेन म्हणजे वजन नियंत्रित करण्यात पण ही मदत करते आणि यात योग्य प्रमाणात फायबर असल्यामुळे ना आपले पोट पण निरोगी राहते. आता यामध्ये मी थोडेफार प्रमाणात शेंगदाणे, कांदा, मिरची, कढीपत्ता, तसेच कोथिंबीर आणि ओलं खोबरं, साखर, मीठ याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे पोहे आणि खायला तर खूप चवीला लागतात. आता मस्त असे आपले पोहे रेडी झालेले आहेत. मस्त असं खाऊन घेऊया आणि मग बाकीचे कामं आहेत ती आवरून घेऊया आपण. आणि आता आपली सर्व कामे झालेली आहेत आणि ते बघू शकता जीवन पेरू घेऊन बसला आहे. त्याच्या आजोबांनी रात्री हा पेरू आणला होता. आता मस्त असं मीठ मसाला लावून आम्ही पेरू एन्जॉय करतो आणि या लाल पेरूची चव आहे ना खरंच खूप वेगळी लागते. आणि आता काय, दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती. आता उद्यासाठी स्वयंपाकाला मला काय बनवायचं होतं ना ते मात्र मी आधीच प्लॅन करून ठेवलं होतं. पण बघा, आत्ता मला स्वयंपाकासाठी काय बनवायचं आहे याचं उत्तर माझ्याकडे अजिबात नाही आहे. काय सुचत नव्हतं आणि नेहमी तेच खाऊन पण ना कंटाळा आलेला होता. मग काय आठवलं, आपल्याकडे आता मिक्स भाकरीचं पीठ आहे तर त्याचं आपण थालीपीठ आणि मस्त चटणी करूया. मग काय, तयारी करायला घेतली आणि हे मात्र खूप लवकर तयार होतात आणि खायलाही ना खूप चवीला लागतात, एकदम झटकीपट. आणि आता हा माझा नेहमीचा ठरलेला कॉटनचा रुमाल जो मी फक्त थालीपीठासाठी वापरते, ओला करू कोरडा केला होता आणि आता मस्त अशी थालीपीठं नाही मी थापायला घेतलेली आहेत. या पिठामध्ये ना थोडंसं बेसन, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे आणि त्यात थोडा कांदा, कोथिंबीर, सफेद तीळ, हळद, लाल तिखट टाकून सगळं मिक्स करून मग हे असं छान असं थालीपीठ आता रेडी होणार आपलं. आणि खायला एवढं खुसखुशीत लागतं ना, खरंच खूप भारी लागतं हे. मी एकदा हा करून बघितला आणि याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. आणि आता आपल्या बघा थालीपीठं मस्त रेडी झाली, आपली प्लेट पण रेडी आहे आणि त्यामध्ये दही होती आणि चटणी केली होती. आता ही दोघंजणं एन्जॉय करतात, आपण पण खाऊन घेऊ आणि भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.